शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सलग तिसऱ्या दिवशी बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरूच आहे आणि सुरुवातीला गांधीगिरीनं तर नंतर भगतसिंग प्रमाणे लढाई लढणार बच्चू कडूंची भूमिका आहे। बच्चू कडूंच्या आंदोलनाची शासनाकडून आता दखल घेण्यात आली आहे। विभागीय महसूल अधिकारी आणि तिवसा तहसीलदार आंदोलनस्थळी दाखल झाले। कडूंच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली, उपोषण सोडण्याची विनंतीही केली आहे। नितेश कराळे मास्तरांचा बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा। नितेश कराळेंनी मोझरीमध्ये बच्चू कडूंची भेट घेतली आहे। कडूंच्या समर्थनार्थ वर्ध्यात देखील आंदोलन करणार कराळे मास्तरांचा इशारा आहे। बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस। बच्चू कडू यांना पाहताच शेतकऱ्याला अश्रू अनावर। व्हिडिओ व्हायरल झालाय। अमरावतीमध्ये वटपौर्णिमा साजरी करत महिलांचा बच्चू कडूंना पाठिंबा। हातात पोस्टर घेत महिलांकडून सरकारचा निषेध। चांदूर बाजार तसंच तिवसा तालुक्यात चूलबंद आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे। अमरावतीमध्ये बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रहार कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांचं आंदोलन। चांदूर बाजार तहसील कार्यालयावर मुंडन आंदोलन। कर्जमाफी करण्याची मागणी आहे। मुंब्र्यातल्या रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाविरोधात मनसे आक्रमक। रेल्वे प्रशासनाविरोधामध्ये मनसेचा धडक मोर्चा। अविनाश जाधवांसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी। वाशीच्या मनोरामधील ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन। भोईनी फाटा ते मोहगव्हाण हा रस्ता दुरुस्तीची मागणी होती आणि रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी गावकरी उतरले ठाण्यात। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 6 महिने पूर्ण। आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे आणि आंधळेला अटक न झाल्यास मस्साजोगमध्ये आंदोलन होण्याची शक्यता आहे। पुढील सुनावणी 17 जून रोजी होणार आहे। जालन्याच्या भोकरदनमध्ये पंचायत समितीसमोर गळ्यामध्ये दोरी टाकून युवकाचं झाडावर चढून अनोखं आंदोलन। ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी आहे। पंचायत समितीमध्ये वारंवार तक्रार करून तरुण संतापलाय। आता बीडच्या चिंचोळी माईममधील अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामस्थांचं आमरण उपोषण। मागील 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे आणि तात्काळ निर्णय न झाल्यास गावकऱ्यांकडून केज कळंब हा राष्ट्रीय महामार्ग अडवण्याचा इशारा दिलाय। पुण्याच्या दौंडमध्ये गटाराच्या पाण्यामध्ये बसून मनसेचं आंदोलन। हिंदू स्मशानभूमी परिसरामधील गटाराचा चेंबर तुटल्यानं घाण पाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याचं चित्र आहे। प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। पुण्याच्या भोर महाड महामार्गावरील वरंद घाटामध्ये कार उलटली आणि अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही। वाहनाचं मात्र मोठं नुकसान। अहिल्यानगरच्या राहुरीजवळ माल वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि स्कूल बसचा अपघात घडलेला आहे। सुदैवानं जीवितहानी नाही। तासाभरानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे। सोलापूरच्या अकलूज टेंभुर्णे रस्त्यावर 2 मोटारसायकलची समोरासमोर धडक। तिघांचा जागीच मृत्यू, 2 जण गंभीर जखमी। पुण्याहून अहिल्यानगरच्या दिशेनं जाणाऱ्या 4चाकी वाहनाचा अपघात। टायर फुटून 4चाकी दुसऱ्या वाहनावर आदळली आणि या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले। नांदेडच्या नायगावमध्ये मोफत वाळूसाठी घरकुल लाभार्थ्यांची गर्दी। 1800 पैकी आता 98 लाभार्थ्यांनाच मिळालाय पास, तर घरकुल लाभार्थ्यांमध्ये संताप आहे। तहसील कार्यालयात वादावादी। जालन्यात विजेचा धक्का लागून वडिलांसह 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू। वरोड गावामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आणि परिसरात त्यामुळे शोककळा। विनोद मस्के तसंच श्रद्धा आणि समर्थ मस्के असं मृतांची नाव आहेत। गोरेगावमध्ये महिला प्रवाशाला उबर चालकाकडून शिवीगाळ आणि मारहाण। घटनेनंतर फरार झालेल्या उबर चालकाला अटक। वनराई पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। नांदेड ते भोकर महामार्गावर झाडं पडलेली आहेत, तर वाहतुकीला त्यामुळे मोठा अडथळा। धाराशिव जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद। तुळजापूर विधानसभेमधील जिल्हाप्रमुख बदलण्याची मागणी आहे। नांदेडमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला गळती। प्रवाशांचा बसमधून प्रवासात पावसात भिजत प्रवास होता आणि व्हिडिओ व्हायरल झालाय। प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी प्रार्थनास्थळ बंद पाडलंय। प्रार्थनास्थळ बंद पाडल्यानं काही काळ तणाव। बेकायदेशीर प्रार्थनास्थळावर कारवाई करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे। कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील तारदाळ या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये जलजीवनच्या विषयावरून खडाजंगी। ग्रामसभेत गावातील अनेक विषयांवर चर्चा झाल्यावर मंजुरी। लातूर शहरासह जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा। विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं लातूर शहर बुडालंय अंधारात, तर अनेक ठिकाणी झाडं पडलेत रस्त्यावर।
नागपूरच्या 5 पावली भागात बारमध्ये घुसून वसुली करण्याच्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न, बार मॅनेजरच्या तक्रारीवरून कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल. हिंगोलीत आदिवासी शेतकरी बांधवांची फसवणूक, बोगस शेतकरी गट स्थापन करून पोखरा योजनेअंतर्गत फसवणूक केल्याचा आरोप आहे. कृषी अधिकाऱ्यांकडून चौकशी करून कारवाईचं आश्वासन. जळगावच्या भडगावमध्ये शेतकऱ्याला 2 एकर टरबूजावर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे. मान्सूनपूर्व पावसाळा फटका बसल्यानंच टरबूज पिकाचं नुकसान झालंय. नांदेडमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान, अर्धापूरसह मुदखेडमध्ये केळी बागेचं मोठं नुकसान झालंय. तर हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हतबल. हिंगोलीत वादळी वाऱ्यामुळे केळी बागेचं प्रचंड नुकसान, शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा उद्ध्वस्त, तर शेतकरी संकटात. नांदेडच्या किनवटमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान, अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले, तर विद्युत खांबही पडल्याची माहिती आहे. जीवितहानी नाहीये, मात्र महावितरणचं मोठं नुकसान झालंय. गोंदियाच्या मांडोदेवी या परिसरामध्ये वादळी वाऱ्याचा कहर, झाडाची फांदी रस्त्यावर पडल्यानं वाहतुकीत अडथळा, तर नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन. रत्नागिरीच्या मिरकरवाडी बंदरासाठी 26 कोटी रुपयांचा निधी मंजूर, मासे लिलाव शेड, बर्फ कारखाना, मासेमारी जाळ्यांची दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत. जळगावच्या पाचोऱ्यामधील पिंपळगाव हरिहरेश्वरमध्ये विकसित कृषी संकल्प शिबिराचं आयोजन, खरीप-पूर्व हंगामाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन. वर्धा कृषी विभागामधील लिपिक स्वयंवर्गीय कर्मचाऱ्यांचं 6व्या दिवशीही काम बंद आंदोलन. आंदोलनामुळे कृषी विभागाचं कामकाज प्रभावित झालंय. विविध मागण्यांवरून कर्मचारी आक्रमक. पालघरच्या नगर परिषदेमधील सफाई कर्मचारी वेतनासाठी आक्रमक झालेत. किमान वेतन मिळत नसल्यानं कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकरांची उडी. बँकेच्या निवडणुकीत लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात उतरल्यामुळे निवडणुकीची चुरस, तर तब्बल 13 वर्षांनंतर 21 संचालकांसाठी जिल्हा बँकेची ही निवडणूक. धुळ्यामध्ये खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलन. शिरपूर शहादावरील खड्डेमय रस्त्याच्या निषेधार्थ शिरपूर फर्स्ट संघटनेचं आंदोलन. बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांच्याकडून संत मुक्ताबाई पालखीचं सारथ्य. पालखी शिवाजीनगरमधील हनुमान मंदिरात मुक्कामी.